एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होणं ही तशी दुर्मिळ राजकीय घटना महाराष्ट्रात सध्या अशाच एका विलिनीकरणाची पायाभरणी सुरू असल्याचं चित्र आहे। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती। स्वतः बच्चू कडूंनी पत्रकार परिषदेतून याला जे बळ दिलेलं आहे त्यामुळे वेगळ्या चर्चाही सुरू झाल्यात। विलीनीकरणाबाबत आपली तयारी असल्याचं दाखवणारे बच्चू कडू याबाबत एकनाथ शिंदेंसोबत चर्चा होण्याची वाट पाहत आहेत। याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। आखरी चर्चा झाली पाहिजे। मी काय म्हटलं का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं। माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे। त्यांची आणि माझी फोनवर चर्चा झाली। मी काय सांगतो की माननीय बच्चूभाऊ कडू हे माझे मित्र आहेत। विधिमंडळात त्यांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडूच कडू होऊन जाईन आधी। त्यांना कडू मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा। बच्चू कडूंच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आनंद आज बरंच काही सांगत होता। बच्चू कडू आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करणार आणि शिवसेना त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती। माध्यमातल्या याच चर्चेचा धागा पकडत बच्चू कडूंनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली। मलाही माहीत नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतो। केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलं आहे। मला वाटतं कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असं। आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं। एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली। विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली। एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं। एकनाथ शिंदेंचं असं तोंड भरून कौतुक झाल्यावर बच्चू कडूंनी विलिनीकरणाच्या मूळ मुद्द्याला हात घातला आणि जरतरची भाषा वापरत विलिनीकरणाचा निर्णय घेतलाच तर तो का घेतला पाहिजे हे सांगून टाकलं। माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे। आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू। पण या प्रतिक्रियेतून विलिनीकरण होणार की नाही हे काही स्पष्ट होत नव्हतं। राजकीय वर्तुळात तशी चर्चा असली आणि बच्चू कडूंचीही तयारी असली तरी अद्याप एकनाथ शिंदेंसोबत अशी काही चर्चाच झाली नसल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं। आणि विशेष म्हणजे या चर्चेसाठीच्या निरोपाची बच्चू कडू किती आतुरतेनं वाट पाहतायत हेही त्यांच्या बोलण्यातून त्यांनी दाखवून दिलं। आखरी चर्चा झाली पाहिजे। मी काय म्हटलं का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं। पण मी काय म्हटलं की आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाला मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो। म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे। आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना। आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे। शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न हा बच्चू कडूंच्या राजकीय कारकिर्दीचा खरा पाया। हीच गोष्ट विचारात घेऊन एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना दिव्यांग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता। त्यामुळे फक्त आमदारकी नको असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना पुन्हा तोच कार्यभार होणार की काय असा प्रश्नही अनेकांना पडला असावा। मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडूच कडू होऊन जाईन आधी। त्यांना कडू मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा। मी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे। कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला। आपलं उदय सामंतांसोबत बोलणं झाल्याचं सांगणाऱ्या कडूंना आता प्रतीक्षा आहे शिंदेंसोबतच्या चर्चेची। चर्चा यशस्वी झाली तर विधान परिषदेचा अर्ज भरण्याची कागदपत्र त्यांनी तयारच ठेवली आहे। बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली। त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही। असं काही मला वाटतं अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही। शक्यता असू शकतं जर एवढं काही जेव्हा झालं कुठून ना कुठून बातमी लीक झाली असेल ते तुमच्यापर्यंत आली असेल उगाच काही थोडी हवा येतं बातमी होतं। वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते।
नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगेतच असतं. तर बच्चू कडूंसोबतची चर्चा ही केवळ मित्र म्हणून झाल्याचं सांगत उदय सामंतांनी अंतिम निर्णयाचा चेंडू एकनाथ शिंदेंच्या कोर्टात टोलवलाय. त्यांची आणि माझी फोनवर चर्चा झाली. मी काय सांगतो की माननीय बच्चूभाऊ कडू हे माझे मित्र आहेत. विधिमंडळात त्यांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मित्र म्हणून नुसत्या चर्चा होतात, परंतु ती चर्चा ही आमच्या दोघांमधलीच होती. ती चर्चा शिंदेसाहेबांबरोबर जर झाली असती तर ठीक आहे, पण ती शिंदेसाहेबांबरोबर चर्चा झालेली नाही. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब राज्यसभा, विधान परिषद, विधानसभेची उमेदवारी हे सगळे निर्णय माननीय शिंदेसाहेब घेत असतात. आणि शिंदेसाहेब जो निर्णय विधान परिषदेच्या 2 जागांचा घेतील तो आम्हाला मान्य असेल. तर ठाकरेंच्या शिवसेनेला दिसतोय तो बच्चू कडूंवर असणारा दबाव. ज्या पद्धतीनं देशभरातलं राजकारण सुरू आहे, तुम्ही म्हणाल आप फुटली. मी असं म्हणत नाही की आप पक्ष फुटला. ज्या पद्धतीनं दहशतवादाचा वापर करून लोकांवरती दबाव आणून आमिष दाखवून माणसांना बाजूला केलं जातंय, ही पक्षफूट नाही, ही डरपोकपण आहे. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहित नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणात विलीन करत असेल तर त्याच्यावर नंतर बोलू आम्ही. शिवसेनेपासूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या बच्चू कडूंनी एक राजकीय वर्तुळ पूर्ण करण्याची आपल्या मनाची तयारी केली आहे. बच्चू कडू जेवढ्या उघडपणे माध्यमांसमोर येऊन हे सगळं बोलतायत त्यावरून विलिनीकरणाची शक्यता बळवली आहे. पण पुढच्या काही तासात विलिनीकरणाचा निर्णय होणार का आणि बच्चू कडूंच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटणार का हे लवकरच कळेल. मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडूच कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.